वेलकम स्टुडंट. श्री गणेश ज्युनियर कॉलेजच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा चॅप्टर पूर्णपणे काय केला आहे, डिस्कस केला आहे. त्याचबरोबर त्याच्या जे काही एक्सरसाइज आहे ते एक्सरसाइज आपण काय केलं आहे, सॉल्व केलेले आहेत. आज आपण नवीन एक चॅप्टर स्टार्ट करतो, तो म्हणजे AC सर्किट. तर हा जो काही AC सर्किट चॅप्टर आहे हा मागच्या वर्षी जो काही सिलेबस होता त्या सिलेबसमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि AC सर्किट हा जॉईंट चॅप्टर होता. परंतु या वर्षीच्या सिलेबसमध्ये हा जो काय AC सर्किट हा चॅप्टर काय केला आहे, पूर्णपणे सेपरेट केलेला आहे. तर हा जो काय चॅप्टर आहे हा चॅप्टरची काय इंट्रोडक्टरी पार्ट आहे, हा इंट्रोडक्टरी पार्ट हा तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ह्या चॅप्टरशी काय रिलेटेड आहे. ठीक आहे. तर बघा, जनरली इंट्रोडक्शनमध्ये आपण काय बघतोय, इंट्रोडक्शन अबाउट AC सर्किट. ओके. तर मग आता AC म्हणजेच काय सांगतो आपण की AC इज नथिंग बट इट इज अन अल्टरनेटिंग करंट. इट इज अन अल्टरनेटिंग करंट. मग आता हा जो काय अल्टरनेटिंग करंट आहे, हा अल्टरनेटिंग करंट आपण स्टडी केला तो म्हणजे AC जनरेटरमध्ये. ठीक आहे. वी हॅव डिस्कस ऑलरेडी दिस टॉपिक इन AC जनरेटर. मग या AC जनरेटरमध्ये काय सांगितलं आपण की ज्यावेळेस एखादी कॉईल, रोटेटिंग कॉईल ही काय केली आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण ज्यावेळेस रोटेट केली विथ अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा, त्यावेळेस काय झालं की त्या ठिकाणी काय की EMF काय झाला, इंड्यूस झाला. मग जो काय EMF इंड्यूस झाला तो EMF आपण लिहिला होता E=E0 इंटू साइन ऑफ ओमेगा टी. मग हा जो काय E0 आहे, या E0ला आपण काय म्हटलं, इट इज अ पीक व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज. इट इज अ पीक व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज और इट आल्सो कॉल्ड एज अ maximum value of the voltage. It is also called as maximum value of voltage. आणि ही जी काय व्हॅल्यू ती लिहिली तर आपण E0 इक्वल टू N इंटू A इंटू B इंटू ओमेगा. मग याच्यामध्ये आपण ओमेगा म्हणजेच काय लिहिलं बघा, N इंटू A इंटू B इंटू 2π इंटू F. त्यामध्ये N तुमचा नंबर ऑफ टर्न्स, A बी द एरिया, B बी द मॅग्नेटिक फील्ड, 2π इज कॉन्स्टंट आणि F इज द फ्रिक्वेन्सी. तर हा होता तुमचा इंड्यूस EMF. मग सर्किट जर का तुमचा क्लोज असेल आणि त्याला काही रेजिस्टन्स असेल तर त्यावेळेस काय सांगितलं आपण, त्या ठिकाणी काय तुमचा करंट असेल तो करंट काय लिहितो आपण E0/R, म्हणजे त्याचा अर्थ I इक्वल टू काय इक्वेशन होतं आपण I0 इंटू साइन ओमेगा टी. ठीक आहे. दिस इज द व्हॅल्यू ऑफ करंट इन अन अल्टरनेटिंग करंट. मग हा जो काय अल्टरनेटिंग करंट हा काय तुमचा इन टर्म्स ऑफ साइन आहे, म्हणजे याचा अर्थ काय, याचा जो काय ग्राफ असणार आहे 100% काय असणार तुमचा इन टर्म्स ऑफ साइन किंवा कॉस्टच्या फंक्शनमध्ये काय तो आपल्याला रिप्रेझेंट करता येईल. ठीक आहे. म्हणजे जर आपण टाईम आणि करंटचा जर का ग्राफ प्लॉट केला तो आपल्याला काय मिळणार आहे, साईनच्या फॉर्ममध्ये काय करता येईल, रिप्रेझेंट करता येईल. ते सगळं आपण इंट्रोडक्टरी पार्ट हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ह्या चॅप्टरमध्ये काय केलं आहे, ऑलरेडी स्टडी केला आहे. तर आज आपण यामध्ये काही नवीन पॉईंट स्टडी करणार आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द AC करंट, ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज. ठीक आहे. तर हे जे काही पॉईंट्स हे काय करणार आपण स्टडी करणार आहे. पण ते स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला जो काय दोन प्रकारचे काय करंट आपल्याला माहिती आहे, एक म्हणजे DC करंट आणि एक असतो AC करंट. ह्या दोघांमधलं काय करायचं आपल्याला डिफरन्स सगळ्यात पहिले काय करायचं आहे, बघायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे जो काय नेक्स्ट पॉईंट आहे तो नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा डिफरन्स बिटवीन AC करंट अँड DC करंट. ओके. डिफरन्स बिटवीन DC करंट अँड AC करंट. ठीक आहे. बघा, जो काय DC करंट आहे हा DC करंट आपण याला काय म्हणतो, जनरली डायरेक्ट करंट, आणि AC मध्ये काय तुमचा अल्टरनेटिंग करंट. मग DC हा काय समजा इट विल बी फ्लो इन किंवा जे काही चार्जेस और करंट फ्लो इन वन डायरेक्शन, फ्लोज इन वन डायरेक्शन ओनली. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, यांची डायरेक्शन कशी असते, फिक्स असते. पण जो काही AC करंट आहे, दिस AC करंट चेंजेस इट्स डायरेक्शन. जो काय करंट असेल त्या करंटची काही चेंजेस इट्स डायरेक्शन कंटिन्युअसली, चेंजेस इट्स डायरेक्शन कंटिन्युअसली. ओके. त्यानंतर जे काय सोर्सेस असतात DC करंटसाठी, द सोर्सेस फॉर DC करंट इज सेल और अ बॅटरी. ठीक आहे. जे काय सेल किंवा जे काय बॅटरीज आपण यूज करतो त्या काय त्याच्या सोर्स असतात. पण जो का तुमचा अल्टरनेटिंग करंट आहे, अल्टरनेटिंग करंटसाठी जो काय आपल्या घरात AC मेन्स असतील किंवा जे काही जनरेटर्स आहे, these generators are the sources for the
alternating current. Then the DC current do not travel a long distance, do not travel long distances. ठीक आहे, म्हणजे समजा आपल्याला जर का करंट लॉंग डिस्टन्समध्ये का फ्लो करायचा असेल किंवा जास्तीत जास्त डिस्टन्सपर्यंत का पास करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला DC करंट काय करता येत नाही, यूज करता येत नाही. मग त्या सिच्युएशनमध्ये आपण हा काय करत असतो, AC करंट यूज करत असतो. म्हणजे आपण जे काही घरात लाईट वापरत असतो ती जनरली काय असते तुमची AC असते. ठीक आहे, इट कवर लॉंग डिस्टन्स. देन द मॅग्निट्यूड ऑफ DC करंट इज कॉन्स्टंट. ठीक आहे, जे काय मॅग्निट्यूड असेल हे मॅग्निट्यूड काय असेल याचं कॉन्स्टंट. द मॅग्निट्यूड ऑफ द DC करंट इज कॉन्स्टंट, बट फॉर AC करंट ॲव्हरेज मॅग्निट्यूड इज कॉन्स्टंट. ठीक आहे, ॲव्हरेज मॅग्निट्यूड इज ऑल्सो कॉन्स्टंट बट ॲव्हरेज मॅग्निट्यूड. ठीक आहे, आता ॲव्हरेज मॅग्निट्यूड काय सांगितलं आपण की जो काय साईन सायकल जे आहे ती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऑफ सायकल आहे त्याचा काय आपण ॲव्हरेज कॅल्क्युलेट केला तर तो काय असेल तुमचा जनरली कॉन्स्टंट असेल. त्यानंतर याचं जे काही सिम्बॉल आहे, सिम्बॉल फॉर DC करंट इज दिस. ठीक आहे, हा काय तुमचा DCसाठी काय सिम्बॉल आणि जो काही ACचा जो काही सिम्बॉल तो आपण रिप्रेझेंट करतो या फॉर्ममध्ये. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला AC सोर्स असेल त्या ठिकाणी तुम्ही या फॉर्ममध्ये काय करता त्याला रिप्रेझेंट करतात. त्यानंतर जर का आपण DCचा जो ग्राफ ड्रॉ केला तर तुम्हाला ग्राफ लक्षात येईल बघा. इथे काय DCची ग्राफ काय तुमचा कॉन्स्टंट मॅग्निट्यूड म्हणजे जो काय ग्राफ असेल तो जनरली स्ट्रेट लाईनमध्ये असेल. ठीक आहे, करंट आणि आयचा ग्राफ जर का आपण प्लॉट केला तो असा कॉन्स्टंट काय आपल्याला मिळणार आहे. बट जो काय ACचा जो काय ग्राफ आहे द ग्राफ फॉर AC इज ऑलवेज चेंजिंग इट्स डायरेक्शन. ठीक आहे, हा जो काय साईनचा ग्राफ आहे काय तुमचा दिस इज अ ग्राफ फॉर अल्टरनेटिंग करंट. त्याचबरोबर हे जे काही ACचे ग्राफ आहे हे ACचे ग्राफ तुमचे स्क्वेअर फॉर्ममध्ये असू शकतात. ठीक आहे, किंवा ट्रायंग्युलर और सिनोसायडल फॉर्ममध्ये हे तुम्हाला याचे ग्राफ काय होतील मिळतील. ठीक आहे, पण DCचा ग्राफ तुमचा एक तर या फॉर्ममध्ये असेल किंवा तो कंटिन्युअसली अशी या फॉर्ममध्ये पण तुम्हाला त्याचा ग्राफ जनरली पाहायला मिळतात की फक्त कॉन्स्टंट ग्राफ तुम्हाला इथं असणार आहे. तर हा झाला तुमचा बेसिक डिफरन्स बिटवीन DC करंट अँड AC करंट. ओके, तर मग आता हा जो काही AC जो काय आहे किंवा हा जो काय अल्टरनेटिंग सर्किट हा जो काय चॅप्टर आहे यामध्ये आपण जनरली काय काय बघणार आहे सांगितलं तुम्हाला की सगळ्यात पहिले आपण पॉईंट बघणार तो म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू. ठीक आहे, ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द करंट. फर्स्ट पॉईंट आहे ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट. ओके, बघा तर जी काय ॲव्हरेज व्हॅल्यू असते करंटची ती ॲव्हरेज व्हॅल्यू आपण रिप्रेझेंट करतो आय ॲव्हरेज इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ I इंटू dt अपॉन dt या फॉर्ममध्ये. ठीक आहे, पण आता इक्वेशन कसं रिप्रेझेंट केलं आपण बघा. आपण जो काय I इन्स्टंटेनियस जो काय आपण सॉल्व करतो तो तुमचा I इक्वल टू dq अपॉन dt दिस इज द इन्स्टंटेनियस करंट. ठीक आहे, म्हणजे एका पर्टिक्युलर इन्स्टंटला जो काय करंट असेल तो करंट हा तुमचा इन्स्टंटेनियस करंट असतो. मग आता हा जो काही इन्स्टंटेनियस करंट आहे ह्या करंटून आपल्याला dqची व्हॅल्यू मी लिहिता येईल. dq इक्वल काय लिहिता येईल बघा I इंटू dt. मग आता समजा दोन्ही साईडला इंटिग्रेट केलं आपण तर काय मिळेल dq इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ I इंटू dt. म्हणजे त्याचा अर्थ dqचं इंटिग्रेशन काय मिळेल आपल्याला q तर काय मिळेल इंटिग्रेशन ऑफ I इंटू dt. म्हणजे जी काही क्यूची व्हॅल्यू ती क्यूची व्हॅल्यू काय तुमची इंटिग्रेशन ऑफ I dt ही व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन सबस्टिट्यूट केली तर आपल्याला काय मिळालं बघा I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ I इंटू dt अपॉन इंटिग्रेशन ऑफ dt. दिस इज द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द करंट. म्हणजे अशी सिच्युएशन की ज्या सिच्युएशनमध्ये करंट हा जर का तुमचा टाईमवर डिपेंड असेल तर त्या ठिकाणी आपण काय करणार आहे ही ॲव्हरेज व्हॅल्यू काय करणार आहे करंटची कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे एक्झाम्पल बघूया आपण की समजा y इज अ फंक्शन ऑफ t. जर का y इज अ फंक्शन ऑफ t असेल तर जो काय ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ y ते आपण कशी कॅल्क्युलेट करणार इंटिग्रेशन ऑफ y dt अपॉन इंटिग्रेशन ऑफ dt. समजा पॉवर जर का तुम्हाला विचारली कॅल्क्युलेट द ॲव्हरेज पॉवर. ठीक आहे, आणि इफ पॉवर इज अ फंक्शन ऑफ t तर त्या ठिकाणी काय असेल तुमचा p dt डिवायडेड बाय dt हे काय असेल त्याचा आन्सर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण जे काय ॲव्हरेज व्हॅल्यू ते ॲव्हरेज व्हॅल्यू काय करतील आपल्याला इझिली कॅल्क्युलेट करते. मग समजा आपण एक एक्झाम्पल स्टडी करतो बघा. एक्झाम्पल एक इझी एक्झाम्पल आपण बघू याच्यात. इफ करंट I इक्वल टू 3t स्क्वेअर
देन फाइंड ॲव्हरेज करंट ॲट टाईम टी इक्वल टू 2 सेकंद. ओके, बघा आता क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, इफ करंट आय इक्वल टू 3t² फाइंड द ॲव्हरेज करंट ॲट टी इक्वल 2 सेकंद. तर आता काही मुलं काय करतील की हा प्रॉब्लेम सॉल्व करताना टीची व्हॅल्यू 2 दिलेली, म्हणजे आय इक्वल टू 3 इंटू 2ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा 2चा स्क्वेअर, दॅट इज आय इक्वल टू 3 इंटू 4, आय इक्वल टू 12 अँपियर. ठीक आहे, पण ही जी काय व्हॅल्यू ही काय तुमची टोटली काय असणार आहे, रॉंग असणार आहे. कारण की तुम्ही काय कॅल्क्युलेट करताय की करंटची व्हॅल्यू ॲट टाईम टी इक्वल 2 सेकंदला. तुम्हाला क्वेश्चन विचारलं व्हॉट विल द ॲव्हरेज करंट. मग ॲव्हरेज करंट कसं कॅल्क्युलेट करणार बघा, तर आय ॲव्हरेज इक्वल्स टू काय असेल तुमचा इंटिग्रेशन ऑफ आय डी टी डिवाइड बाय इंटिग्रेशन ऑफ डी टी. ह्या फॉर्मने काय करता येईल तुम्हाला आय ॲव्हरेजची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येणार आहे. मग आता इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण. बघा आयची व्हॅल्यू काय सांगितली तुम्हाला 3t² डिवाइड बाय काय असेल तुमचं इंटिग्रेशन ऑफ डी टी. व्हॅल्यू कुठून कुठे सांगितले, व्हॅरीज फ्रॉम 0 to 2 सेकंद. ठीक आहे, 0 to 2 सेकंद. इंटिग्रेशन ऑफ 3t² काय असेल तुमचा 3t³/3 आणि व्हॅल्यू काय तुमची 0 to 2. टीचं इंटिग्रेशन किती असतं तुमचं टी, व्हॅल्यूज व्हॅरीज फ्रॉम 0 to 2. ठीक आहे, हे सॉल्व केलं तर काय बघा 3 3 गेट कॅन्सल, दॅट इज t³ किती असेल तुमचं इथं ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर टीच्या जागी किती आली 2. मग आता टीच्या जागी आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया वरच्या व्हॅल्यूमध्ये, ती किती तुमची 0 to 2 म्हणजे काय असेल 2³ - 0³ डिवाइड बाय 2, दॅट इज 8/2 वी गेट 4 अँपियर. बघा म्हणजे जी काय तुमची ॲव्हरेज व्हॅल्यू आली करंटची, ती ॲव्हरेज व्हॅल्यू किती आली करंटची 4 अँपियर. आणि तुम्ही जी काय व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली होती किती आली होती 12 अँपियर ॲट टाईम टी इक्वल 2 सेकंद. म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू आणि जी काय तुमची जनरल व्हॅल्यू करंटची या दोघांमध्ये काय असतो, फरक असतो. ठीक आहे, तर एवढं सगळं व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट याचं स्टडी करणार रिप्रेझेंटेशन ऑफ द ॲव्हरेज व्हॅल्यू अँड द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ द ॲव्हरेज करंट. राईट डाऊन दिस. ओके, then next is average value of current and its representation. ठीक आहे बा, मग आता ॲव्हरेज व्हॅल्यू आपण कशी रिप्रेझेंट करणार की ज्या ठिकाणी समजा तुम्हाला आय ॲव्हरेज जर काय कॅल्क्युलेट करता असेल त्याचं रिप्रेझेंटेशन जनरली केलं जातं आय. ठीक आहे, तर या एका क्लोज ब्रॅकेटने आपण काय करतो याचं रिप्रेझेंटेशन करतो, याला आपण म्हणतो मीन व्हॅल्यू किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू. ठीक आहे, आय म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू असेल किंवा मीन व्हॅल्यू किंवा हेच ह्या फॉर्ममध्ये पण काय करतं रिप्रेझेंट करता येतं. हे झालं रिप्रेझेंटेशन ऑफ ॲव्हरेज व्हॅल्यू ऑर मीन व्हॅल्यू. मग आता जनरली बघा की आपल्याला माहिती आहे की जो काय व्होल्टेज आहे व्होल्टेजचं इक्वेशन आपण काय लिहितो V0 इक्वल टू साईन ऑफ ओमेगा टी आणि I इक्वल टू I0 इंटू साईन ओमेगा टी. आणि जर आपण ह्या ग्राफचं जर का रिप्रेझेंटेशन केलं किंवा ह्या इक्वेशनचं का आपण रिप्रेझेंटेशन केलं तर तुम्हाला काय मिळणार या फॉर्ममध्ये ग्राफ आपल्याला ऑप्टेन होते. ठीक आहे, मग ही जी काय व्हॅल्यू तुमची टी असते t/2 हा असेल तुमचा टी. म्हणजे त्याचा अर्थ काय की ही जी काय सायकल आहे या सायकलसाठी जो काय टाईम आहे, ठीक आहे, मग 0 to t/2 आणि t/2 to t ही जी काय व्हॅल्यू असणार ती व्हॅल्यू काय असणार तुमची डिफरंट असणार आहे. मग ती व्हॅल्यू नक्की किती असेल ती आपल्याला काय करायची कॅल्क्युलेट करायची. तर हे जे काय कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला दोन व्हॅल्यू मिळतात. एक असते तुमची करंटची ॲव्हरेज व्हॅल्यू फॉर फुल सायकलमध्ये किती 0 पासून t पर्यंत का आपण कॅल्क्युलेट केली किती असेल 0 आणि आय ॲव्हरेज फॉर हाफ सायकल इज +2I0/π. ठीक आहे, बघा दोन इक्वेशन आपण स्टडी करतोय. एक आहे आय ॲव्हरेज फॉर फुल सायकल इज ऑलवेज 0 अँड आय ॲव्हरेज फॉर हाफ सायकल इज 2I0/π. हे इक्वेशन काय करायचे आपल्याला प्रूफ करायचे. ओके, मग आता ॲव्हरेज व्हॅल्यू फॉर फुल सायकल इज 0 हे आपण जनरली ह्या ग्राफकडे पाहून पण आपल्याला सांगते की ज्यास टाईम t इक्वल टू 0 असेल आणि ज्यास टाईम t इक्वल टू येईल त्यास काय होईल की ह्याचं काय करंटची व्हॅल्यू किती तुमची ऑब्विसली काय 0 आहे. ठीक आहे,
आणि ज्यावेळेस तुमची हाफ सायकल असेल त्या हाफ सायकलसाठी जी काही करंटची व्हॅल्यू काहीतरी येते ती व्हॅल्यू आपल्याला काय करायची आता फाइंड आउट करायची. ओके, मग आपण सगळ्यात पहिले प्रूफ बघूया आय ॲव्हरेज फॉर फुल सायकल. ठीक आहे, प्रूफ बघतो आपण फॉर इक्वेशन फर्स्ट. प्रूफ दॅट इज आय ॲव्हरेज फॉर फुल सायकल इज 0. ओके, बघा मग आता ॲव्हरेज व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतो आहे. तर आय ॲव्हरेजचं इक्वेशन काय लिहितो आपण, इंटिग्रेशन ऑफ आय इंटू डी टी अपॉन डी टी. ठीक आहे, आणि इंटिग्रेशन कुठून व्हॅरी करतो आपण 0 टू टी पर्यंत. ठीक आहे, इंटिग्रेशन व्हॅरीज फ्रॉम 0 टू टी. मग जी काय तुमची आय ॲव्हरेजमध्ये जी काय करंटची व्हॅल्यू काय लिहितो आपण 0 टू टी. आय विल बी काय तुमचा आय 0 इंटू साईन ओमेगा टी अपॉन इंटिग्रेशन ऑफ 0 टू टी डी टी. ओके, बघा मग आता आय ॲव्हरेजची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतो आहे. हा जो काय आय 0 इंटू साईन ओमेगा टी याचं काय आपण इंटिग्रेशन घेतलं तर इंटिग्रेशन काय मिळेल बघा तुम्हाला आय 0 इंटू साईनचं इंटिग्रेशन काय असतं मायनस कॉस ऑफ ओमेगा टी अपॉन ओमेगा डिवाइड बाय काय असेल तुमचा टी. ठीक आहे, आणि इंटिग्रेशनची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो आपण. इंटिग्रेशनची व्हॅल्यू जी असेल ती असेल तुमची 0 टू टी. ठीक आहे, आय ॲव्हरेज इज इक्वल्स टू बघा मायनस आय 0 डिवाइड बाय किती असेल हा जो टी आहे इंटिग्रेशन व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला तुमचा टी मिळेल. ठीक आहे, इथं बघा कॉस ऑफ ओमेगा टी. ठीक आहे, ह्या कॅपिटल टीचा काय व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आपण कॅपिटल टी अपॉन ओमेगा मायनस कॉस ऑफ 0. ठीक आहे, म्हणजे ओमेगा इंटू 0 हे व्हॅल्यू काय केलं आपण सबस्टिट्यूट केली इंटू 0. बघा मायनस आय 0 अपॉन टी ॲज इट इज राहील. आता हा जो काय टी आहे हा टी काय तुमचा टाईम आहे. आपल्याला इक्वेशन माहिती बघा की ओमेगा इज इक्वल्स टू काय लिहितो असतो आपण 2 पाय अपॉन टी. तो एक अँगल आहे तुमचा. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्या टीचं इक्वेशन येईल टी इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. मग या ठिकाणी जर आपण टीची व्हॅल्यू टाकली 2 पाय अपॉन ओमेगा तर काय मिळेल बघा कॉस ऑफ ओमेगा इंटू 2 पाय अपॉन ओमेगा डिवाइड काय तुमचा ओमेगा. ठीक आहे, बघा ओमेगाची व्हॅल्यू ॲज इट इज. त्यानंतर टी म्हणजे काय टाकला 2 पाय अपॉन ओमेगा इंटू ओमेगा मायनस कॉस ऑफ 0 मायनस आय 0 अपॉन टी. त्यानंतर बघा इथं काय तुमचा ओमेगा गेट कॅन्सल. ठीक आहे, ओमेगा ॲज इट इज तुमचा टी जागे व्हॅल्यू टाकले आपण 2 पाय अपॉन ओमेगा इंटू दिस ओमेगा. बघा मग आता जो का तुमचा कॉस 2 पाय ओके लुक एट दिस काय झालं बघा तुमचा ओमेगा कॅन्सल कॉस 2 पाय. आता कॉस 2 पाय म्हणजे की तुमचा 2 इंटू पाय दॅट इज 360. कॉस 360 व्हॅल्यू किती असेल तुमची 1. त्यानंतर कॉस 0 म्हणजे किती असेल 1. 1 मायनस 1 किती असेल 0. म्हणजे याचा अर्थ जी काय तुमची आय ॲव्हरेजची जी काय व्हॅल्यू आली ती किती आली तुमची 0. म्हणजे फुल सायकलसाठी जो का आपण करंट कॅल्क्युलेट करतोय तर फुल सायकलसाठी जो का करंटची व्हॅल्यू आली ती किती तुमची 0 की जे आपण ऑलरेडी इथं इक्वेशनमध्ये सांगितलेलं आहे. ओके, write down this, write down or take a screenshot of this proof. Okay student, then next is we discussing about the average value for half cycle. आता हाफ सायकलसाठी जी काय व्हॅल्यू ती येते तुमची प्लस 2i 0 अपॉन पाय हे येतं का ते आपण काय करूया आता प्रूफ करूया. ठीक आहे, बघा जनरली जे काही इक्वेशन तुमचं सगळे इक्वेशन या फॉर्ममध्ये ॲज इट इजच राहणार आहे. ठीक आहे, आय ॲव्हरेज फॉर काय लिहितो आपण आता हाफ सायकल. फॉर हाफ सायकल इज प्लस 2i 0 अपॉन पाय एवढे येते. ठीक आहे, ते आपण चेक करूया. मग आता बघा जी काय व्हॅल्यू तुमची कुठपर्यंत कॅल्क्युलेट करतो आपण हाफ सायकल म्हणजे किती असेल 0 टू t/2. ठीक आहे, व्हॅल्यू किती असतं आता 0 टू t/2 पर्यंत काय करू आपण प्रूफ करूया फॉर t/2. बघा मग आता इंटिग्रेशन किती असेल 0 टू t/2. ठीक आहे, 0 टू t/2 साठी इंटिग्रेशनची व्हॅल्यू साईनची व्हॅल्यू आता डायरेक्ट सबस्टिट्यूट करूया आपण मायनस आय 0 इंटू काय असेल कॉस ऑफ ओमेगा टी अपॉन काय असेल ओमेगा. ठीक आहे, इंटिग्रेशन व्हॅरीज फ्रॉम 0 टू t/2 डिवाइड बाय इंटिग्रेशन ऑफ डी टी काय आलं तुमचं आता टीची व्हॅल्यू किती तुमची 0 टू t/2. दॅट इज आय ॲव्हरेज इज इक्वल्स टू काय लिहिणार मायनस आय 0 इंटू कॉस ऑफ
ओमेगा इंटू टीची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करतो आपण T/2 अपॉन काय तुमचा ओमेगा, ठीक आहे, मायनस कॉस ऑफ ओमेगा इंटू, ठीक आहे, 0 असणार, ठीक आहे, सेकंड टर्म काय तुमची 0 आणि इथं काय व्हॅल्यू असेल तुमची T/2. दिस विल बी द T/2. बघा मग आता जनरली पुन्हा आपण इथं T इक्वल टू आपल्याकडे काय मिळतो, T इक्वल टू काय असेल 2π अपॉन ओमेगा, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया, काय मिळेल मायनस I0 इंटू कॉस ऑफ ओमेगा इंटू 2π अपॉन ओमेगा इंटू काय असेल 2 मायनस कॉस 0 डिवाइड बाय T/2. ठीक आहे. बघा मग आता इक्वेशन आपण जर का सॉल्व केलं तर काय मिळेल तुम्हाला मायनस I0 इंटू काय झाली तर बघा ओमेगा गेट कॅन्सल 2 गेट कॅन्सल आणि ह्या टीची जागी पुन्हा आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतील. T इक्वल टू काय लिहितो आपण 2π अपॉन ओमेगा इंटू 2. ठीक आहे. बघा व्हॅल्यू काय होते तुमची व्यवस्थित T/2 होते. ठीक आहे. T/2 म्हणजेच काय लिहितो आपण टीची जागी काय लिहितोय 2π अपॉन ओमेगा आणि हा काय तुमचा 2 असेल. ओके. मग आता जर का ओमेगा इथं वरती नाही आला तर काय राहील तुमचा बघा दिस ओमेगा विल बी कॅन्सल 2 गेट कॅन्सल दॅट इज इथं फक्त काय राहील तुमचा आता पाय काय असणार शिल्लक राहणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ जी काय तुमची व्हॅल्यू मिळेल ती असेल बघा कॉस ऑफ पाय मायनस कॉस ऑफ 0 डिवाइड बाय किती असेल इथं पाय. ओके. ओके स्टुडंट, थोडंसं आपण इथं करेक्शन करून घ्या म्हणजे तुम्हाला थोडं इझी अजून सांगता येईल. ठीक आहे. थोडंसं करेक्शन करूया आपण बघा की हा जो काय ओमेगा आपण डायरेक्टली टोटल काय करू डिवाइड करू दॅट इज ओमेगा इंटू काय असेल तुमचा कॅपिटल T/2. बघा आता इक्वेशन थोडं इझी येईल तुम्हाला मायनस I0 इंटू कॉस ऑफ ओमेगा इंटू 2π अपॉन ओमेगा इंटू काय तुमचा 2 मायनस हा काय तुमचा कॉस ऑफ 0 डिवाइड बाय ओमेगा ॲज इट इज. त्यानंतर हा तुमचा 2 डिवाइडला ॲज इट इज. टीची व्हॅल्यू काय टाकले आपण 2π अपॉन ओमेगा. बघा ओमेगा गेट कॅन्सल दिस 2 गेट कॅन्सल. ओके. दिस ओमेगा गेट कॅन्सल 2 गेट कॅन्सल. इथं काय उरलं फक्त तुमचा पाय. म्हणजे इथं इक्वेशन काय राहिलं बघा तुमचं मायनस I0 इंटू कॉस ऑफ पाय मायनस कॉस ऑफ 0 डिवाइडेड बाय किती राहिला तुमचा पाय. ओके. बघा मग आता मायनस I0 कॉस पाय म्हणजे की तुमचा 180 व्हॅल्यू किती तुमची -1 आयची पायची व्हॅल्यू टाकली -1 कॉस 0 की तुमचा 1 डिवाइड बाय काय पाय दॅट इज मायनस I0 अपॉन पाय मायनस मायनस किती असं तुमचा -2 मायनस मायनस बिकम प्लस दॅट इज 2 I0 अपॉन पाय विल बी द व्हॅल्यू फॉर द ॲव्हरेज करंट फॉर द हाफ सायकल. ज्यावेळेस आपण हाफ सायकल कन्सिडर करणार त्या हाफ सायकलसाठी जी काय ॲव्हरेज करंटची जी काय व्हॅल्यू असेल ती किती असणार तुमची 2I0 अपॉन पाय असेल. ठीक आहे. मग जर का पॉझिटिव्ह ऑफ सायकल असेल तर पॉझिटिव्ह ऑफ सायकलसाठी ती किती असेल पॉझिटिव्ह 2I0 अपॉन पाय आणि निगेटिव्ह ऑफ सायकलसाठी किती असेल ती निगेटिव्ह किंवा -2I0 अपॉन पाय. मग जशी तुमची करंटसाठी जी काय व्हॅल्यू तुमची ती येते ती या फॉर्ममध्ये. सिमिलरली जर का आपण व्होल्टेजसाठी जर का कॅल्क्युलेशन केलं तर जो का तुमचा V ॲव्हरेज फॉर फुल सायकल तो किती असेल 0 आणि V ॲव्हरेज फॉर हाफ सायकल किती असणार आहे 2V0 अपॉन पाय. ठीक आहे. फक्त I0 काय टाकणार आपण V0 आणि V0 म्हणजेच काय आपल्याला माहिती आहे की V0 इज नथिंग बट इट इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज. ओके स्टुडंट. तर अशा प्रकारे हा जो काय ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट आणि व्होल्टेज हा टॉपिक काय केला आपण आज डिस्कस केला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण RMS व्हॅल्यू ऑफ करंट आणि त्यासोबत त्याचे काही प्रॉब्लेम्सचा काय करणार आहे स्टडी करणार आहे. थँक्यू.